तोंडावरती पिंपल्स आलेत, वजन वाढतंय, वजन कमी होत नाहीये, केस गळती होते. असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला येतात आणि याचं कारण असतं आपण काय अन्न ग्रहण करतो ते. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक असा पॉडकास्ट ज्यामध्ये जवळपास 12 वर्ष न्यूट्रिशनिस्टचा एक्सपिरियन्स असणाऱ्या पूजा साळुंखे मॅम आपल्याला संपूर्ण काही गाईड करणार आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, चला तर सुरू करूया. मॅडम नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्हाला खास करून डायटिशियनच्या तुमच्या हस्ते अशा काही टिप्स हव्यात ज्याने आम्ही संपूर्णपणे निरोगी राहू. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅम. नमस्कार. थँक यू. ओके. सो मॅम, आता मला वैयक्तिक प्रोटीन शेक बऱ्यापैकी आवडतं. मी हं, रेग्युलर घेतो. हं, हं, तर प्रोटीन शेकमध्ये माझी घेण्याची एक पद्धत आहे. मी काय करतो, दूध घेतो. हं, दुधामध्ये एक राजगिराचा लाडू टाकतो. हं, मग मी स्वीट अव्हॉइड करतो, हं, शुगर ॲड करणं. हं. मी राजगिरा लाडू टाकतो आणि त्याच्यानंतर 1 स्कूप माझं जे काही प्रोटीन. एक ब्रँडचं माझं प्रोटीन आहे, हं, ते मी त्यात टाकतो आणि हं, देन मी ते तेवढं ते मी शेक कन्झ्युम करतो. हं, पण मी मार्केटमध्ये बघतो हं, एखाद्या हॉटेलवरती गेल्यावरती की तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शेक्स हं, प्रोटीन शेक नावाने विकले जातात. हं, तर त्याबद्दल तुमची काय संकल्पना आहे? त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि कशा पद्धतीने हं. ॲक्चुअली प्रोटीन घेतलं पाहिजे? कदाचित मीही चुकीचं घेत असेल तर मलाही सांगा. प्रोटीन्स मी सगळ्यात आधी म्हणेल मेक युअर फूड बेसिक सोर्स ऑफ न्यूट्रिशन. सगळ्यात आधी जेवणातनं गेलं पाहिजे. म्हणून जेवणाचे जे काही सोर्सेस आहेत लाइक चिकन, एग्स, पनीर, सोयाबीन, स्प्राउट्स, दाल्स या रोजच्या जेवणात असल्याच पाहिजे. ओके. म्हणजे काही तुमची बॉडी वेट आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करून जर जेवणात नाही कंप्लीट नाही होते, मग तुम्ही सप्लिमेंट्स रिक्वायर्ड डोस घेताय तर चालणार आहे. गो फॉर सप्लिमेंट्स विच आर नॅचरल. म्हणजे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स ॲड नाही आर्टिफिशियल गोष्टी ॲड नाही करत, प्रिझर्वेटिव्ह फारसं नाही आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांनी प्रोटीनसोबत काही फायबर्स ब्लेंड केलेले आहेत का, अशा थोडीशी अवेअरनेस असली पाहिजे. ओके. त्या केसमध्ये तुम्ही असे प्रोटीन सोर्सेस ऑप्ट करू शकतात. ओके. आणि व्हॉट्स युअर थॉट ऑन फ्लेवर बेस्ड प्रोटीन? फ्लेवर्स जर नॅचरल असतील तर हं. चालतील. नेचर आयडेंटिकल असतील तर सेकंडरी असले पाहिजे आणि आर्टिफिशियल शुड बी अव्हॉइडेड. ओके. म्हणजे प्रोटीन्समध्ये थोडक्यात आपल्याला हं. फ्लेवर्ड प्रोटीन शक्यतो आपण टाळायला हवं. टाळायला पाहिजे.